अजित कडकडे हे फक्त एक गायक नाहीत, ते आहेत एक साधक ज्यांच्या प्रत्येक स्वरातून ईश्वर प्रकट होतो. आणि अशा या महान गानसमर्थाचा गौरव करताना व त्यांना संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार प्रदान करताना खरं तर आम्ही स्वतःलाच सन्मानित झाल्याचा अनुभव घेत आहोत. गानसमर्थ भक्तिरस गंधर्व अजित कडकडे यांना मीमाकडून मानाचा मुजरा. मगाशी म्हटल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातून विदेशांचा भरपाई सुरू झाला आणि तेव्हा मला कळलं की किती योग्य आहे हा पुरस्कार. तत्पूर्वी मला काही गोष्टी सांगायच्या आहेत की मला का सहारे येतात अंगावरती, कारण मी पण दत्त संप्रदायातला आहे, मी पण स्वामींचा भक्त आहे. आमच्या समितीने जेव्हा एकमताने, म्हणजे पहिलं नाव सरांचंच आलं, तेव्हा जेव्हा ही पोस्ट पडली की असं असं आहे पुरस्कार, अख्ख्या महाराष्ट्रातनं इतके शुभेच्छांचे वर्षाव झाला. आणि एक गोष्ट परवा दिवशी अशी घडली की पुण्यातनं काही पंडित आहेत, त्यांचा फोन आला की अजित सरांच्या भजनाने आयुष्यभर आम्ही खूप काही कमवलं आहे, तर आज आम्हाला त्यांना काहीतरी द्यावं असं वाटतं. सो त्यांनी ती इच्छा व्यक्त केली की सरांना पुरस्कार देताना त्यांना मंत्रपठण करायचं आहे. आणि योग बघा, आज हे ठरलेलं नव्हतं, हे आपोआप घडलं. आज गुरुवार आहे, आज हनुमान जयंती आहे आणि एवढ्या मोठ्या स्वामी भक्तांना, दत्त भक्तांना आज गुरुवारीच पुरस्कार मिळतोय. शतंजीव शरदो वर्धमान शतं हेमन्तान् शतमु वसन्तान् शतमेन्द्राणि सविता बृहस्पति शतायुषा हविषेमं पुनर्दुः आहार्षन्वा वीदन्वा पुनरागाः पुनर्नवा सर्वांग सर्वान् ते चक्षुः सर्वमायुष्यते विदाम् यावद्वीचिस्तरङ्गान् वहति सुरनदी जाह्नवी पुण्यतोयात् यावच्छाकाशमार्गे स्तवति दिनकरो भास्करो लोकपालः यावत् वज्रेन्द्रनीलस्फटिकमनिशिरा वर्तते मेरुशृङ्गे तावत् त्वं पुत्रपौत्रे स्वजन परिवृतो जीवशम्भो प्रसादात् यन्मङ्गलं महेन्द्रस्य प्राप्ते देव समागमे ऋषिभिस्तूयमानस्य तत्ते भवतु मङ्गलम् शान्ता पृथिवी शिवमन्तरिक्षन्दोर्नो देव्यभयन्नोऽस्तु शिवादिश प्रतिश उत्तिशो नापो विद्युतः परिपान्दो सर्वतः शान्तिः 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 श्रीर्वर्चस्वमालस्यमालोक्यमाविधात् शोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रधावं शतसंवत्सरं दीर्घमायुः स्वस्ति मन्त्रार्थाः सफलाः सन्तु श्री गुरुदत्तात्रेय देवता सुप्रसन्ना वरदा भवतु. आजचा हा पुरस्कार म्हणजे मी माझ्या स्वतःच्या लहानपणापासून अजित भाईंचं गाणं ऐकत मोठं झालेलो आहे. म्हणून मी विनंती केली भाईंना की म्हटलं भाई, हा जो संगीतरत्न जीवन गौरव पुरस्कार आहे, आमची अशी इच्छा सर्व ब्रह्मवृंदांतर्फे की जसं तुम्ही भक्ती संगीताने अनेकांना मंत्रमुग्ध करता, अनेकांचे जीवन म्हणजे
त्याच्यामुळे त्यांचं सार्थक झालंय. असे आमच्यासाठी सर्वांसाठी आपण दत्त स्वरूप आहात. आज हे आम्हाला हे आमचा कौतुकाचा अभिमानास्पद आहे की आमच्या सर्व ब्रह्मवृंदांतर्फे मंत्रांची सेवा म्हणून आज जशी तुमची सेवा तुम्ही सगळ्यांच्या चरणी दत्तांच्या संतांच्या चरणी समर्पण केली, तशी आम्हाला आमची सेवा तुमच्या चरणी समर्पण करायची आहे, अशी आम्ही एक विनंती केली की त्यांनी मान्य केली. खूप खूप धन्यवाद. आणि खरंच सगळं मी मगाशी म्हटलं तसं खास पुणेरी पगडी, मानाची शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि मी माझी खास ट्रॉफी देऊन आपण कडकडे सरांना सन्मानित करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तूफान श्वासात भरली, धुमशान अंगात घेऊनिया, अवसान स्वप्नास देऊनिया. विमा 2024 संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार. हा पुरस्कार मला दिल्याबद्दल कौस्तुभजी, अजयजी आणि आपल्या सर्वांमध्ये जो ईश्वर आहे त्याला नमस्कार करतो. मला नेहमी असं वाटतं हा पुरस्कार जेव्हा मिळाला नाही म्हणजे मला जेव्हा अनाऊन्समेंट झाली याची, मला माझ्या बायकोने येऊन दाखवलं, अरे हा कुठेतरी कुठल्या तरी इंस्टावरती कशावरती याची बातमी आली. आणि त्याच दिवशी आम्हाला कुठेतरी प्रोग्राम होता. मी माझ्या साथीदारांना म्हटलं कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन प्रत्येकाचं केलं. तर प्रत्येकाला आश्चर्य वाटलं, आमचं कशाला अभिनंदन करता तुम्ही? काही जणांना माहीत पण नव्हतं पुरस्कार मिळालेला आहे. अहो म्हटलं, मी आपल्याला सगळ्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर भाई म्हणाले, आम्हाला कुठला पुरस्कार मिळाला? हो म्हटलं, जीवनगौरव पुरस्कार. एक कलाकार किती जरी मोठा असला तो एकटा काहीच करू शकत नाही. ज्यांनी मला जन्म दिला, आई वडील, त्याच्यानंतर ज्यांनी मला शिकवलं माझे गुरुजी पंडित जितेंद्र अभिषेकीजी, गोविंद प्रसाद जयपूरवाले, त्यानंतर संगीत दिग्दर्शक अनेक, त्यातल्या प्रामुख्याने अशोक पत्की, प्रभाकर पंडित, नंदूजी होनम, शांत नील, विलासबुवा पाटील, प्रदीप वर्तक आणि इतर कितीतरी. आणि ज्यांनी गाणी लिहिली, गीतकार प्रवीण दवणेंसारखे, आणि ज्यांनी मला कार्यक्रम करायला प्रोत्साहन दिलं, रसिक वर्ग, ज्याला बालगंधर्वाने देवा म्हटलं होतं, त्यांच्याशिवाय कलाकार पुढेच येऊ शकत नाही. कलाकार पुढे केव्हा येतो? जेव्हा त्याला रसिकांकडून प्रोत्साहन मिळतं, तेव्हा कलाकार पुढे येतो. तर हा पुरस्कार केवळ माझा नसून आपल्या सर्वांचा आहे असं मी मानतो. धन्यवाद पुन्हा एकदा विमाचे, अजयजी, कौस्तुभजी, धन्यवाद. आणि मुद्दाम गुरुजी इकडे आले पुण्याहून आणि त्यांनी मला फोन केला आणि त्यांनी मला इच्छा व्यक्त केली की आम्हाला यायचं आहे आणि आम्हाला जरा मंत्र म्हणायचं आहे तुमचा पुरस्कार तुम्हाला देताना. मी म्हटलं अवश्य या. आणि मी स्वामी समर्थ महाराज, महाअवतार बाबाजी, त्याच्यानंतर गणेश महाराज आणि इतर सर्व संत आणि म्हणजे देवी देवता याच्यावर माझं गेले 50 वर्ष हा प्रवास चालू आहे निर्विघ्नपणे. जरी रोज बासुंदी नाही खाल्ली तरी पिठलं भात कुठेही कमी पडलेलं नाही अजूनपर्यंत. सगळं एवढं सुरळीत चालू आहे. आणि त्यातल्या अभिषेकीबाबांचे आशीर्वाद आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. वा, मला वाटतं हेच मोठ्या माणसांचं